बातमी आपल्या हक्काची। जत ठाणे सांगोला मार्गे जाणाऱ्या एसटी बस चालकानं मद्यप्राशन करून एसटी बस चालवल्याप्रकरणी वाहकानं दिलेल्या फिर्यादीवरून सांगोला पोलिसात ठाणे आगाराच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी दिनांक 13 सप्टेंबर रोजी वाहक गजानन कोंडीबा रावते राहणार खोपट एसटी डेपो तालुका जिल्हा ठाणे यांनी सांगोला पोलिसात बसचालक विठ्ठल महादेव नरवडे राहणार मुक्काम पोस्ट कासापुरी तालुका पाथरी जिल्हा परभणी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी हे एसटी वाहक म्हणून ठाणे डेपो येथे नोकरी करत आहेत। दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी वाहकांनी सोबत बस चालक विठ्ठल नरवडे असे बस MH20BL 1436 घेऊन जत ते ठाणे सांगोला मार्गे प्रवासी घेऊन निघाले होते। लोगाव तालुका जत येथे रोडवरून बस जात असताना एका मोटरसायकलीस ओव्हरटेक करत असताना बसच्या पाठीमागील बाजूच्या टेम्पोच्या पाठीमागील बाजूस घासली। टेम्पोचे चालक खाली उतरून आला आणि बस चालक विठ्ठल नरवडे यास वाद घालू लागला। यावेळी फिर्यादी वाहक हे त्यांचा वाद सोडवण्यासाठी गेले असता सदर लोक फिर्यादी यांच्यासोबत वाद घालू लागले। फिर्यादी यांच्या लक्षात आले की बस चालक विठ्ठल नरवडे हे कोणतीतरी नशा करून गाडी चालवत आहेत। त्यावेळी बसमधील सर्व प्रवासी आरडाओरड करू लागले। फिर्यादीस बस तुम्ही चालवा नाही तर आम्ही बसमधून खाली उतरतो असे म्हणाले। फिर्यादी यांनी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास सदर बस लोहगाव ते सांगोला बस स्थानकापर्यंत चालवत आणली। सांगोला बस स्थानकात बस आल्यावर एक प्रवासी महिलेनं बस स्थानकातील तक्रार कक्ष येथे जाऊन चालकाच्या विरुद्ध तक्रार केली। बस स्थानक प्रमुख पंकज तोंडे हे तेथे आले। फिर्यादी वाहकाने बस चालक विठ्ठल नरवडे यास घेऊन सांगोला पोलीस ठाणे येथे आणले। सदरचा चालक विठ्ठल नरवडे हा मद्यसेवन केलेल्या अवस्थेत असल्याचा संशय आल्यानं त्यास ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे घेऊन आले। तेव्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून त्याची वैद्यकीय तपासणी करून घेतली असता चालक मद्यसेवन करून अंमलाखाली असल्याबाबत वैद्यकीय अधिकारी यांनी अभिप्राय दिला असे पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।